एकूणच बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचे कुटुंबीय आणि समर्थक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। मंगळवारी दिवसभर वाल्मिक कराडची आई आणि पत्नी यांच्यासह अनेकांनी पोलीस स्थानकासमोर ठिय्या दिला आणि वाल्मिकवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी केली। संध्याकाळी माध्यमांशी बोलताना वाल्मिकच्या पत्नी मंजली कराड यांनी अंजली दमानिया आणि सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला। आज या सगळ्यावर उत्तर देताना अंजली दमानियांनी मंजली कराड आणि वाल्मिकच्या आईला समजुतीचे डोस पाजलेत। बीड प्रकरणात सुरू झालंय अंजली विरुद्ध मंजली। आधी पोलीस स्टेशन समोर ठिय्या, मग रस्त्यावर टायरची जाळपोळ, एसटी बसेसवर बेफाम दगडफेक, 3 वेळा आत्मदहनाचे प्रयत्न, आंदोलन, घोषणा आणि गोंधळ, बाजारपेठेत कडकडीत बंद। बीडमधल्या परळीत मंगळवारी दिवसभर इतकंच घडत होतं आणि हे सगळं घडवणारे होते वाल्मिक कराडचे कुटुंबीय आणि समर्थक। तोच वाल्मिक कराड ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल, ज्याच्यावर संतोष देशमुखांचा खून घडवून आणल्याचा संशय आहे, ज्याच्यावर 17 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि ज्याच्यावर आता बीड पोलिसांनी मोक्का लावलाय। गेले महिनाभर वाल्मिक कराडचे काळे कारनामे अवघा महाराष्ट्र पाहत होता आणि काल त्याच वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणाऱ्यांनी परळीची ही अवस्था केली। संध्याकाळच्या सुमारास वाल्मिक कराडच्या पत्नी समोर आल्या आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या SITवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। शीतल उगले म्हणून ज्या ISI ऑफिसर आहेत, IS ऑफिसर आहेत, त्या तिघींच्या धर्मपत्नी आहेत आणि त्या आष्टीच्या आहेत। म्हणजे यांनी जावाईच आणून बसवलेला आहे SITच्या अधिकारामध्ये। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात नेमलेल्या SITवर हे काही पहिले आरोप नाहीये। या आधी सुद्धा या SITतले अधिकारी वाल्मिकच्या जवळचे असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केले होते। त्यानंतर SIT नव्याने तयार करण्यात आली, पण आता वाल्मिकच्या पत्नीने SITच्या प्रमुखांवरच आरोप केले आणि सवाल केलेत अंजली दमानी यांनी। जर मंजली कराड म्हणतायत ते खरंच तसं असेल, सुरेश धस यांच्या जवळचे असतील, तर मंजली ताईंना मला तेच म्हणायचंय की हे जर तुम्ही मला आधीच सांगितलं असतं तर जसे कराडांबरोबरचे फोटो होते तशी जर माहिती तुम्ही आम्हाला दिली असती तर मी नक्कीच त्यांच्या विरुद्ध सुद्धा लढले असते। बीड प्रकरणी सगळ्यात जास्त आक्रमक असणारे सुरेश धस यांच्यावरही मंजली कराड यांनी निशाणा साधला। या मुद्द्यावर मात्र अंजली दमानी यांनी मंजलीबाईंना पुरेपूर साथ दिली। जेव्हा संपूर्ण सरकार स्थापना झाली आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा 2 मंत्री दिले गेले, हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे अल्पसंख्याकाचे 2 मंत्री दिले गेले, हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खुपायला लागला। एकदा नाही 2011-12 पासून अनेक वेळा मांडले आणि जेव्हा त्यांचा भाजपत प्रवेश झाला 2014 मध्ये, तेव्हा देखील मी हेच सांगितलं होतं की आता हे स्वच्छ होतील आणि यांच्या विरुद्धचे सगळे पुरावे देखील नष्ट करण्यात येतील। मंजली कराड यांच्या आरोपांना अंजली दमानी यांनी शांतपणे उत्तरे दिली, पण काल बीडमध्ये जे काही घडलं त्यावर मात्र दमानी यांनी थेट सवाल केले। जेव्हा तुम्ही जमावबंदी लावता तर परळीमध्ये जमावबंदी असताना गेले 2 दिवस आंदोलनं कशी करू दिली गेली? आताच्या घटकेला इतकी गंभीर परिस्थिती आहे, सगळी दुकानं बंद करण्यात आली आहेत, ते इतक्या सिरियस म्हणजे तिने बस फोडली, कशी फोडू दिली गेली? का तिथे कर्फ्यू लावला नाही गेला? वाल्मिक कराडच्या वयोवृद्ध आई काल दिवसभर आंदोलनात होते। आईची माया समजू शकते, पण वाल्मिक जर कार्ट होतं तर आईनं त्याला कार्ट म्हणायला हवं होतं असं म्हणत दमानी यांनी कराड सासू सुनांना तिखट बोल सुनावले की वाल्मिक कराड ज्यांच्यावर 14 FIR आहेत, त्याच्यात काहीतरी तथ्य आहे। तुमच्या नातवाकडे पिस्तूल आहे, ते कशामुळे आलंय याचा कधी तुम्ही चौकशी करण्याची हे केलीत का? तर म्हणजे एक तरी प्रयत्न केला का? तुमच्या मुलाकडे एवढ्या अफाट गाड्या, एवढ्या अफाट प्रॉपर्टीज आहेत, ह्या कुठून आल्या ह्याची तुम्ही चौकशी केलीत का? म्हटलं कारण कसं आहे की आज अशी मुलं होणं आणि ते समाजातल्या इतर चांगल्या लोकांना किती त्रास देत आहेत हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे। तर माझं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं म्हणून चालत नाही। माझं कार्ट जर कार्ट असेल तर त्याला कार्ट म्हणूनच वागवायला हवं। वाल्मिकवर सध्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे। त्याच्या अफाट संपत्तीची चौकशी सुरू आहे।
मोक्कांतर्गत कारवाई सुरू झाली आहे आणि SITनं खुनाचा गुन्हा दाखल केला तर त्याचाही तपास होईल. इतक्या खोलात अडकलेला वाल्मिक लगेच तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना त्रास होणं साहजिक आहे. कालपर्यंत राजाच्या आविर्भावात फिरणाऱ्या वाल्मिकला पोलिसांच्या गाडीतून नेताना पाहणं समर्थकांना कठीण वाटू शकतं. पण एका माणसाला हालहाल करून ठार केल्याचा, 2 लेकरं पोरकी केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीचं जर असं समर्थन केलं जात असेल तर आपण काय करतो याचा विचार जातीपातीच्या राजकारणाच्या पुढे जाऊन करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.